तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळच्या वेळेला 7:22 झाले ते आणि आपण तुम्हाला माहिती रात्री 11:30 वाजता काहीतरी 11-11:30ला काहीतरी आपण इथं हॉटेलवर पोचलो होतो. राजस्थानी हॉटेलवर कलगटकी पास करून जेवण केलं आणि इथं झोपलो होतो. आपल्याला काय टायमिंग नाही त्याच्यामुळे झोपलो होतो. आता निघालो 7 वाजता निघायचं डोक्यात. आता अगरबत्ती वगैरे लावूया, नाही तर पुढं जाऊन लावूया, कारण की विश्वास झाला की धुकलंही पडलं या. निघायची काही इच्छा आहे ना, पण निघावं लागणार आहे. टायमिंग नाही आपल्याला, पण म्हणलं आपल्या वेळेत आपण गाठ उतरून गेलं म्हणजे बरं व्हायला. आता हे दुःख कधी संपतंय कधी नाही काय माहिती. तर दुःख बघा ह्या गाडीपर्यंत, ह्या गाडीच्या पुढं काय दिसना. कॅमेऱ्यात दिसतंय पण ह्या गाडीच्या पुढे जास्त काय एवढं दिसणं झालं. कॅमेऱ्यात पण जरा म्हणजे असं पुसटच दिसतंय, पण ह्या गाडीच्या पुढे एवढं काय दिसणं झालं. असं आता रिअलमध्ये कॅमेऱ्यात दिसतंय पण पुढं दिसणं झाले. आता गाडी बाहेर काढली तर काय अवस्था आहे काय माहिती. आणि एवढं बेकार दुःख पडलंय ना. कार काय एवढं नाही म्हणावं असं आहे, पण दुःख जास्त या. इथं लावली आपली गाडी आणि चहा वगैरे पिऊन आल्या. आता म्हणलं निघायचं. गाडी जरा चालू केली, म्हणलं जरा गार पडली असेल, गाडी जरा चालू बिलू करावी. आणि थोड्या हुशार नाही आता झाले, एक 5-10 मिनटं झाली ती तरी. पण आता बघू निघूया पुढं. आता कसं दुःख आहे काय काय माहिती. इंडिकेटर लावून चालायला लागणार आहे. तर चला पहिल्यांदा तर गाडी बाहेर काढूया, मग पुढचं बघूया कसं काय. आणि पोटा जरा लय जाळ करायला लागले. रात्री दाल तडका लय खतरनाक होता. त्याला म्हणलं जरा तेज आणतं, ह्यानं पडकाच केला तोंडाचा माझ्या. तर चला निघूया इथून. कसं काय होतंय काय आता घाटात कसं काय होय काय म्हणजे काय म्हणजे असं हे नाही, कल्पना नाही. तरी पण बघू कसं काय होतं, कारण की तुकलं हे पण बघूया तरी बी कसं काय होतंय काय. पहिल्यांदा तर इथं निघूया. तर चला भावानं निघालो त्या हॉटेलवरून आपण. थांबण्यात काय अर्थ नाही, म्हणलं टाईमपास करण्यात काय अर्थ नाही. बोलत आम्हाला का व्हाय ना, पण घाट उतरून गेलं पाहिजे. तर नाश्ता बिष्टा तर काय तिथं जर नाही दुःख असलं तर मी थांबणारच नाही नाश्ता बिष्टा आहे. कारण की इथं जेवढं दुःख आहे तर तिथं कसं असं किती असेल. मग आता तुम्हाला दाखवतो रस्त्याला किती दुःख आहे. हे बघा किती दुःख आहे. म्हणजे कॅमेरात दिसतंय हा, पण समोर खरोखर काय दिसणार झालंय समोर. आता कसं चालू आहे माझे मला माहिती आहे. लाईटी बिटी इंडिकेटर सगळं ऑन करून निघालूया. रिस्कच घ्यायचे नाही भावांनो. कसं आहे, मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की आपल्या हातून काढलेली एक चूक आपल्याला आयुष्यभराची परतफेड करायला सुद्धा प्रॉब्लेम होतो. म्हणजे होतच नाही ते आयुष्यभर परतफेड. त्यासाठी जेवढं होईल तेवढं आपण आपल्या मनावर काबू किंवा आपल्या हातापायावर काबू ठेवून चालणं गरजेचं आहे. आरसं बी दुख्यानं फार हे झालं. मागचं बी आता दिसायचं बंद होईल थोड्या हुशारानं. तिकडचा आरसा बी बऱ्यापैकी झालाय. आणि जोपर्यंत पुढनं लाईटी लावून गाडी येत नाही तोपर्यंत दिसनाच झाली आहे. एवढं दुःख पडलंय माहिती. आता हे दुःख कुठंपर्यंत आहे काय आहे कसं आहे काय माहिती. आता काय आहे. आणि हे लाईफ आहे भावानो ड्रायव्हर लाईफ. म्हणजे एवढं बेकार आहे ना, म्हणजे काय बोलायचं काम नाही. काम तुम्हाला सांगतो, म्हणजे ड्रायव्हरचे जे वागतात तरी नाही म्हणलं तरी बऱ्याच गोष्टीचा. आता इथं तर बघा पूर्ण म्हणजे पॅकच आहे दुःख. त्याच्यामुळं लय बेकार आहे भावानो गाडी धंद्यात. पण गाडी धंदा बाहेरनं वाटतो तेवढा सोपा नाही. आतमध्ये आल्यावर गाडी धंदा लय अवघड आहे. म्हणजे मार्केटची परिस्थिती म्हणा, परत हप्ता आता किती यायला लागले तर काय म्हणजे बेकार परिस्थिती व्हायला लागली. 55, 60 हजार रुपये हप्ता यायला लागलेत माणसांना गाड्यांना. परत त्यात मार्केटची परिस्थिती तसं आहे. त्याच्यामुळं कसं आहे ड्रायव्हर लाईफ कोणाला तरी बघून कोणाच्या तरी सांगण्यावरून गाडी घेणं चालवणं. म्हणजे जर स्वतःला माहिती आहे स्वतः चालक मालक असेल तर ठीक आहे. नाही तर एखाद्यानं बाबा माझ्यासारख्या माणसानं तुम्हाला सांगितलं बाबा गाडी घ्या की काय नाही. पहिल्यांदा बाबा थोडंफार गोष्टी समजल्या पाहिजेत की बाबा काय रस्ता माहिती पाहिजे, हे माहिती पाहिजे. आणि मग समजा जर तुम्हाला माहिती असेल तर गाडी धंद्यात पडला तर ठीक आहे. नाही तर काय उपयोग नाही भावना. गाडी धंदा एवढा सोपा नाही असा विषय. आता हे तुम्ही बघा म्हणजे जेव्हा रिस्क म्हणजे जेव्हाची रिस्क घेऊन चालण्याचा धंदा हो. एवढी बेकार अवस्था झाली आहे. 8:38 झाल्यात ना. आलो इथं नाश्त्याच्या इथं आणि हलका ऊन पण पडायला लागले. आता दुःख काय एवढं राहिलेलं निवळलं आता बऱ्यापैकी. इथं लावली गाडी. ब्रश बिश करूया आता मस्तपैकी. फ्रेश झालो आहे. टॉयलेट वगैरे आलो आहे. फक्त आता राहिले ब्रश बिश करूया आणि नाश्ता करूया निघूया. पोटात बी दुखायला लागले. रात्रीचा दाल तडका सण नाही झाला राव. बेकार आहे दाल तडका ते. त्याला म्हणलं तर मीडियम तेज आणतं, ह्यानं खंडीभर तेज आणला. जाळ गेला पोटाचा सगळा. आणि आपली दहेगावची गाडी पण आली आहे नाश्त्याला. थांबतो बघू नाश्ता वगैरे करू. दहेगावची नाही म्हणजे ती दहेगावची आपल्या जोडीदाराची गाडी होती. त्यानं विकली गाडी ती आणि आता त्या पोरानं घेतली. इथं एक समोर गेला आली गाडी. तर चला नाश्ता बिष्टा करूया, फ्रेश वगैरे होऊया. आणि 10:37 झाले. आणि आपण आलो गाडीपेठ सगळं उतरून आलो. लक्झरीला थांबलो होतो. लक्झरी हॉटेलला जरा चहा वगैरे घेतला
निघालो आता आपल्याला इथून थोड्या अंतरावरून हा रोड सोडून आपल्याला लेफ्ट मारून याना मार्गे जायचं आहे. कारण की पुढं रोडचं काम चालू आहे. खड्डे पिठे भरलेत बरं का सगळं, पण विषय कसा माहिती आहे, काम चालू आहे त्यामुळे टाईम जाणार. आधीच आपल्याला लेट झाला, 1-1.5 तास लेट आहे गाडी आपली त्या धुक्यामुळं. त्याच्यामुळं म्हणलं तर जावा येणार नाही. हाय जरा चढ आहे, तर रस्ता खराब आहे, पण जाऊया आता काय करणार, पर्याय नाही. कारण की कुठं तर रनिंग टायमिंग कवर केलं पाहिजे. त्याच्यामुळे म्हणलं तिकडून जाणं कंटिन्यू आपण तिकडून जातो. असं नाही की अंकोला मार्गे जातो, असं नाही. आपण कंटिन्यू याना मार्गे जातोय. आता एक कम से कम 5-6 चक्कर झाल्या कंटिन्यू याना मार्गे जातो. या बघू आता किती वेळ लागतोय हायवेला जायला. काहीतरी अजून नाही म्हणलं तरी 1-1.5 तास जाणारच आहे आपल्या कसा बी. 11-11:30 वाजणारच आहे आपल्याला हायवेला लागायला. आणि वातावरण सगळं आता मोकळं झालं, धोका बिका काय नाही, एकदम मोकळं क्लिअर. आणि ऊन पण पडायला लागले. आता गरमी हायवेला आल्यावर गरमच होणार आहे, काय विषय नाही. बघू AC बीसीचा चालू करून चालवायचं म्हणलं तर चालवू शकतो, तसं काय विषय नाही. पण AC चालू केला की विषय काय होतो, नंतर लय त्रास होतो. आता AC चालू करायचा आणि परत AC चालू करून गाडी चालवायची म्हणलं का नाही, आणि परत गाडी जाऊन खोलायची म्हणलं का नाही, एवढं घाम येतो, धाप लागते. सवय नाही ना आपल्याला ACची, त्याच्यामुळं AC शक्यतो मी जास्त करून लावत नाही. जर जास्त लय समजा पाऊस बिऊस पडायला आला, गरम होतं आहे, काचा बिचा लावल्यावर तर लावतो. आता सहसा कधी जास्त करून मी लावत नाही AC, असा विषय. चला बघूया किती वेळ लागतोय काय. हायवेला लागूया पहिल्यांदा, इथनं बाहेर निघूया पहिल्यांदा. कसं आहे हायवेला जर रनिंग तरी पटापटा कवर होईल. सिंगल रोडला कसं होतं, सिंगल रोडला जास्त गाडी हे नाही, तरी आपली गाडी आपली 60-65च्या स्पीड नसते, 65च्या वर काय जात नाही आपलं स्पीड. चला तरी बघूया काय होते कसं काय. 1:15 वाजला आहे आणि आपण आलो मुर्डेश्वर पास करून. आता ऊन पण लय लागतंय, जेवायचं नियोजन काय नाही भावानो. कारण की डोसा खाल्ला होता वरती, पोट भरले त्या डोशानंतर. रात्रीचं जेवण बी खतरनाक होतं रात्रीचं जेवण, त्याच्यामुळं बेकार काम कसं आहे. 2 डोसे खाल्ले तर 2 डोशामध्ये निघालूया. जर लागलीच बुक तर आपलं समुद्रात जाऊन मंचुरियन वगैरे काहीतरी खाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काल एक कमेंट आली होती व्हिडिओमध्ये आपल्या ब्लॉगला, की दादा आपल्याला जरा ट्रान्सपोर्टविषयी जरा माहिती द्या, जर प्रॉफिट वगैरे काय होतं आहे किंवा कसा धंदा आहे काय, जर आपण भविष्यात आपण जर आलो ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये तर जरा मदत होईल. तर भावांनो कसं आहे माहिती आहे का, पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, गाडी धंदा म्हणजे एक असा धंदा आहे की गाडी धंद्यात रिस्पेक्ट नाही भावांनो. पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो म्हणजे एखादा सायकलवरून जाणारा किंवा मोटरसायकलवरून जाणार, म्हणजे मी काय कोणाला कमी लेखत नाही, पण पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो 30-32 लाख रुपयाची गाडी घेऊन आपण चालतो या, आणि एखादा सायकलवरून चालणारा पण शिवी देऊन जातो आपल्याला. म्हणजे हे रिस्पेक्ट आहे आता गाडी धंद्यात. त्याच्यामुळे भावांनो पहिल्यांदा तर जर तुम्हाला ह्याचा काय फरक पडत नसेल तर तुम्ही आला तरी चालतंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, गाडी धंद्यात जर तुम्ही स्वतः गाडी चालवणार असला तरच गाडी घ्या, अन्यथा गाडी नाही घेतली तरी काय वांधा नाही. कारण की ड्रायव्हरचा पगार किंवा ड्रायव्हर व्यवस्थित चांगला भेटणं, तुम्हाला व्यवस्थित हिशोब देणारा ड्रायव्हर चांगला मिळू शकत नाही. आता पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो. आणि ड्रायव्हरसोबत जर तुम्ही राहिला तर ड्रायव्हर तुमच्यासोबत कमसे कम 1 ते 2 ट्रिप राहील, 3ऱ्या ट्रिपला तुम्हाला एकट्यालाच जावं लागणार आहे. ही पहिली गोष्ट आहे. आणि राहिला विषय, जर तुम्ही ऑफिस टाकून गाडी भरायचा म्हणसाल ट्रान्सपोर्टचा, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्याकडं पहिल्यांदा बुकिंगवाली पाहिजे ती, परत गाडीवाली पाहिजे ती. ह्या 2 गोष्टी तुमच्याकडे पाहिजे त्या. आणि गाडीवाले जरी असली आणि ट्रान्सपोर्टवाली जरी असली तरी गाडीवाल्याच्यात, ड्रायव्हरच्यात आणि मालकाच्यात आणि तुमच्यात एक ट्रान्सपरन्सी पाहिजे की बाबा गाडी भरल्यावर तुम्हाला ॲडव्हान्स व्यवस्थित येईल, सगळं व्यवस्थित येईल. आणि बुकिंगवाल्याला हे पटवून देता आलं पाहिजे तुम्हाला की जी गाडी मी तुम्हाला देतोय भरायला, त्या गाडीची जबाबदारी मी घेतोय की टायमिंगला खाली माझ्या जबाबदारी होईल, किंवा डॅमेज झाला तरी काय असेल ते माझा मी जिम्मेदार आहे त्याला. ही पहिल्यांदा गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे त्या. आणि विषय कसा राहिला विषय प्रॉफिटचा, तर गाडी धंद्यात पण प्रॉफिट आहे आणि ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये पण प्रॉफिट आहे. पण ते प्रॉफिट तुम्ही कसं काढता हे तुमच्यावर डिपेंड आहे. म्हणजे लोकल गाडी चालवून काढणार म्हणजे प्रॉफिट ठेवणार, किंवा लाईनला गाडी चालवून प्रॉफिट ठेवणार, असं तुमच्या ह्याच्यावर. म्हणजे लाईन म्हणसाल तर कुठं आपल्या म्हणजे अदर स्टेटमध्ये, समजा आम्ही चालतोय आता अहमदाबाद कोचीन म्हणजे गुजरात केरला असं चालतोय तसं. लोकल म्हणसाल तर महाराष्ट्र आता तुम्ही कुठं आहेत, महाराष्ट्रात असला तर महाराष्ट्रात चालवलं तर ती लोकल लाईन, असा विषय होता. तुम्हाला म्हणजे कुठं प्रॉफिट राहतंय कुठं काय, त्यासाठी आधी तुम्हाला त्याची माहिती पाहिजे, कुठं राहतंय कुठं नाही राहत. आणि त्या हिशोबावर तुम्ही धंदा चालू केला तरी चालतंय, काय विषय नाही. मग सगळ्यात महत्त्वाचं आहे भावांनो की पहिल्यांदा तर जर माहिती असेल, जिकडं जायचं तिकडची माहिती असेल तरच गाड्या घ्या, नाहीतर
पहिल्यांदा तर माहिती होतो लय त्रास होतो भावानं, कारण की मी जो त्रास सहन केला आहे. माझी पहिली गाडी होती, मला म्हणजे बारक्या गाडीतलं काय माहीत नव्हतं. मी पहिले 12 टायर चालवत होतो, त्याच्यामुळं बारक्या गाडीतलं आपल्याला माहीत असल्यामुळं जरा त्रास सहन केला मी. कम से कम मला वाटतं 4 ते 5 महिने तर मला काय सांगू शिल्लकच राहिले नाही भाड्यात. मी पदरचा हप्ता भरले तर, आणि गाडी धंद्यात आता कसं आहे, गाडीला पैसे लावून गाडी घेणं आणि हप्ता भरणं. हप्ता मग तुम्हाला बारका येईल, 30-35 हजार रुपये हप्ता येईल, पण ती पैसे पुढं जाऊन कवर होत नाही. तर समजा 7-8 लाख रुपये लावलं गाड्याला तर ती पैसे कवर होत नाहीत, असा विषय आहे. त्याच्यामुळं तुम्ही ठरवा हे गाडी लाईनमध्ये कसं यायचं किंवा ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये कसं जायचं. ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये ट्रान्सपरन्सी लय महत्त्वाची आहे, आणि गाडी धंद्यात महत्त्वाचं आहे की स्वतःला सगळी गोष्टी माहिती पाहिजे. जरी बाबा उद्या ड्रायव्हर म्हणला की मला जायचं नाही किंवा तुमचं तुम्ही बघा किंवा निम्म्यातनं गाडी सोडली काय झालं तरी आपल्या तेवढी ताकद पाहिजे की तिथनं गाडी आणायची, ती गाडी सांभाळायची. तर असा विषय सगळा भावांना. आणि प्रॉफिटचं म्हणसाल तर प्रॉफिट तुमच्या ह्याच्यावर आहे की गाडी चालवणं फिरवणं, हप्ता काढून तुम्हाला किती राहतात पैसे किंवा महिन्याला किती ट्रिपा मारायच्या काय मारायच्या ते तुमच्या ह्याच्यावर आहे. गाडी धंद्याचा प्रॉफिट स्वतः मालकावर आणि ड्रायव्हरवर आहे की तुम्ही गाड्याच्या ट्रिपा किती मारता आणि किती नाही. तर आलो आता भटकळच्या जवळ आलो या. बघूया आता भटकळ इथून मला वाटतं काहीतरी राहिलं असेल एक 10-12 किलोमीटर राहिलं असेल भटकळ. तर चला भटकळ वगैरे पास करूया जेवायचं. तर बघूया जर गेलो तिथं जर वाटलं तर थोडंफार काहीतरी राईस वगैरे खाऊया, नाहीतर मग जाऊया पुढं. आलो इथं समुद्रावरती, आणि आता किती वाजलं 2:44 झाले त्यांनी समुद्रावर आलो या. काय जास्त वेळ थांबणार नाही. इथं हॉटेल या मॅगी करायला लावली या, कारण की जेवलो नाही त्याच्यामुळं जरा वाटले जरा भूक लागल्यावर वाटतं या, त्याच्यामुळं म्हणलं काहीतरी खावं. लावली मॅगी करायला. बघू आता किती वेळात होते काय, 2 मिनिटात होणार मॅगी. आता किती वेळ लागतो काय माहिती. आणि टायर पण जरा जास्तच गरम झाली ती, कारण की वजन आहे 12 टन, त्याच्यामुळे म्हणलं जरा टायर पण गार होतील, गाडी पण गार होईल, तोपर्यंत मॅगी पण होती या. म्हणलं मॅगी वगैरे खाऊया. आणि जास्त काय भूक नाही त्याच्यामुळे सांगितली मॅगी, आता जेवणच केलं असतं काय विषय नाही. त्याच्यामुळं म्हणलं आता थोडंफार काहीतरी लाईटली खावं आणि गाडी गार झाली की निघायचं म्हणलं. त्याच्यामुळं बघू आता चला मॅगी वगैरे खाऊया आणि गाडी पण करूया, जरा गार करूया गाडी आणि निघूया. गाडी लावली इथं, मॅगी मागवली खायला, जरा म्हटलं मॅगी वगैरे खाऊया आणि निघूया. अजून आपल्याकडे भरपूर टाईम आहे, आत्ताशी 3 वाजत आले त्या, अजून आपल्या 4-5 तास टाईम आहे बॉर्डर पास करायला. त्याच्यामुळं म्हटलं मॅगी वगैरे काय तर खाऊया. 4 वाजत आले त्या, आणि आत्ता आलो कुंदापूरच्या मागं. आता कुंदापूर काय 5-6 किलोमीटर राहिले फक्त इथून. मग कुंदापूरवरून आपल्याला काय सरळ रोड आहे, काय सोडा बिडायचं काय नाही, फक्त जरा 2-3 ठिकाणी रोडचं काम चाललं आहे, त्याच्यामुळे जरा ट्रॅफिक होतं. तिथून पुढं मग आत्ताच एवढा पार्टीचा फोन आलता की सकाळ पोचताय का म्हणून. म्हटलं पोचतं सकाळी काय विषय नाही, उद्या सकाळी गाडी आपली एक डिलिव्हरी खाली करून बघायचा प्रयत्न करायचा. जर उद्या जर गाडी खाली झाली तर ठीक, नाही तर मग तिथे जाऊन झोपा येईल, काय विषय नाही. पण प्रयत्न तर राहणारच आहे की जाग्यावर जायचा. आणि जरा ऊन हलका जरा कमी व्हायला लागले. समुद्रावर पण थांबलो होतो, जरा गाडी म्हणलं गारा करावी, तर 1 तासभर थांबलो समुद्रावर. आता निघालो या. आता बघू पुढं जाऊन बहुतेक संध्याकाळी बॉर्डरला जर पोचतो तर लाईटी लागतीलच, काय विषय नाही, कारण की 4 वाजता 2-3 तास लागतील बॉर्डरला जायला. तिथून मग बाहेर ना घातले तर मग जेवण बिवण करणार, बाहेर जाऊन मस्तपैकी रोट्या बिट्या खाणार आणि मग पुढं जाणार. तर तरी आता जरा पोट दुखायचं कमी झालं, नाही तर लय पोट दुखत होतं रात्रीच्या त्या जेवणामुळं, राहिले आता दुखायचं. पण बघू आता किती वाजता पोचते बॉर्डरला. काय बॉर्डरला तर थांबणारच आहे, चहा वगैरे अगरबत्ती लावून निघणार बॉर्डरवरनं. तर चला पहिल्यांदा बॉर्डरला 6:45 वाजले त्या, आणि आलो इथं बॉर्डर. त्याच्या पलीकडे बॉर्डरचा टोल नाका आहे, म्हणजे दोन्ही बॉर्डरच्या मधला टोल नाका आहे, आणि त्याच्या पलीकडे केरला, त्याच्या अलीकडं कर्नाटक. म्हणजे आत्ता आपण कर्नाटकमध्ये उभं आहे. इथं जरा गाडीचं सामान बिमान मिळतं ह्याचं काय आपलं सजावटीचं ह्याचं. पण आत्ता तरी आपल्या गाडीला काय घ्यायची गरज नाही, कारण की आपण घेतलेलं आहे भरपूर काय. बघू आता इथनं चहा वगैरे घेऊया आणि निघू आहेत ना, कारण की आपल्याला 2-2:30 जागा पोचायचं, म्हणजे आपलं झोपेत भेटेल. सकाळी थोडं चालवायला त्रास होणार नाही किंवा झोप येणार नाही, काय नाही. काच वगैरे घेऊया पुसून, अगरबत्ती लावूया, चहा घेऊया आणि निघूया. लाईटी बिटी चालू करूया. मग अशी मी तुम्हाला म्हणलं होतं की आपल्याला बॉर्डरपर्यंत जायला लाईटी लागणारच आहे त्या. किंवा टोल नाका या तलपड्या बॉर्डरचा टोल नाका, तिथून आता डायरेक्ट सरळ गेलं की केरलाच. नॉनस्टॉप सरळ जायचं आहे, कुठं थांबायचं नाही, काय नाही. त्याच्यामुळं म्हणजे थांबायचं म्हणजे कॅलिकेटला थांबायचं फक्त, त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याकडे कुठं थांबायचं नाही. तर चला पहिल्यांदा अगरबत्ती लावूया, म्हणजे अगरबत्ती लावूया आणि निघूया. अजून 5 मिनटं झालं आणि जेवण झालं. पाण्याची बाटली घेतली, गाडी लावली इथं आणि आता निघायचं. आता काय थांबण्याचा अर्थ नाही, कारण की वेळ झाला कमसे कम नाही म्हणलं तरी 9 वाजून 8 मिनटं झालेत काहीतरी. 9 वाजून गेल्यास पहिल्यांदा कासरगोडला मला.
आता काय जेव्हा थांबलो त्याच्यामुळे तासभर गेला माझा जेव्हा ना. विषय कसा इथं लय उशीर झाला म्हणजे सर्व्हिसला लय उशीर लागतो त्याच्यामुळे उशीर झाला नाही तर जेवण वगैरे झालं असतं लवकर. आता काय जाऊ दे आता झाल्यावर झाला उशीर. आता काय करणार आपला कासारगड पास करायचा 10 वाजतील आपल्याला कमसे कम आता 3-4 वाजणार पोचायला. तरी पण आता बघू कसं काय होतं काय नसतो थांबलो तर असं वाटलं बरं झालं असतं पण आता बघू चला तुम्ही पहिल्यांदा